आज आयुष्यात पहिल्यांदाच असा सामना खेळायला निघाय ज्यात माझे घरचे हक्काचे वस्तात माझ्या पाठीशी नाही. त्यांच्याशिवाय मैदानात उतरायची ताकद मला दे. देवी आई, तुझ्यासोबत यांचा बी आशीर्वाद मला मिळवून दिलास. कुस्ती आणि संसार दोन्ही मध्ये तू आमच्या सोबतच हे दाखवून दिलंस. आता मी सामना नक्की जिंकून दावी. काय रे, काय झालं? नाही, काय नाही. दादा, अरे अरे चल, पडदिशी आपल्याला जायचंय, लवकर चल. अरे कुठे? अहो इथं साखरपुडा आहे ना. कोणाचा? पाम्याचा. कोण पाम्या? हे बाचणीचा पाम्या. अचानक साखरपुडा ठरला त्याचा, जायला पाहिजे. चल चल चल. अरे हो, पण एका असंच जाणार का या कपड्यात? अहो ते अचानक ठरलाय ना, त्याला घालायला कपडे नाहीत तिथं. चल 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 चल. अरे पण नमस्कार कोल्हापूरकर. गुरुपौर्णिमेनिमित्त इथे आलेल्या तमाम कुस्तीप्रेमींचं हार्दिक स्वागत. आजचा पहिला सामना रंगणार आहे अतिशय मातब्बर आणि मुरलेल्या अशा पैलवानांचा. एकीकडे गेल्या 6 महिन्यांपासून सलग 22 सामने जिंकलेली आणि एक ना अनेक गावात आपले विजयाची धुरा फडकावलेली कागलगावची पैलवान राधिका कागलकर. आणि तिला आव्हान देण्यासाठी येत आहे 3 महिन्याची बंदी भोगून आणि मैदान पुन्हा गाजवायला सज्ज झालेली आपली पाचगावची पैलवान प्राजक्ता वीरेंद्र शिराळकर. वस्तात, आशीर्वाद द्या. प्राजक्ता, आज फक्त आपल्या तालमीची नाही, तुझ्या कुस्तीची शान पण पणाला लागली. टिकून भेट, जिंकूनच दाखव. शाबाश, उतर. आणि अशा प्रकारे सामना सुरू होताच पैलवान प्राजक्ता आणि पैलवान राधिकाने एकमेकांची पकड घेतलेली आहे. प्राजक्ताची आता चपळता कमी दिसते. हरकत नाही प्राजक्ता, तिचा गेम समज. पैलवान राधिकाची प्राजक्तावर अनाऊत चढाई आणि त्यातनं पैलवान प्राजक्ता कशी सावरलेली आहे. शाबाश. 3 महिन्यांच्या बंदीमुळे पैलवान प्राजक्ताचा सराव झालेला नाही असं वाटायला लागलंय. आणि आता पैलवान राधिका अत्यंत सफाईदारपणे पैलवान प्राजक्ताला पेचात पकडताना दिसते आणि तिच्या डावपेचाचं उत्तर पैलवान प्राजक्ताला देता येणं झालेलं आहे. जणू 3 महिन्यांच्या बंदीच्या काळात पैलवान प्राजक्ता कुस्ती विसरली की काय असं दिसायला लागलंय. आई कमिंग सून. सी, प्राजक्ता कुस्ती प्लेइंग करायलीये. बाबो, वीरेंद्रराव पण तिकडेच गेलेत की. येस, सी आई सी. आणि पैलवान राधिकाची हुशारीची चाल आणि या चालीपुढे बलाबलांनी हार मानलेली आहे. आता हेच बघायचंय की पैलवान प्राजक्ता यातनं सुटणार की पैलवान राधिका अजिंक्यत राहणार. पैलवान अगं काय करायलीस? खेळाकडे लक्ष दे, स्वतःकडे लक्ष दे. ही समोरची पैलवान तुला हलक्यात घ्यायलीये. हिम्मत नको हरू प्राजक्ता. माझं ऐक पैलवान, बाकी समजा गोष्टी एका बाजूला आहेत आणि कुस्ती एका बाजूला.
ही येळ तुझी आहे, हा सामना तुझा आहे. यासाठी तर समजा 8 तास केला होता ना. पैलवान, आठव, आपण केलेला सराव आठव, मी तुला शिकवलेले डाव आठव. पैलवान, नड बिंदास दाखवून दे या जगाला. ओनली MH9, सुट्टीच नाही. आणि झोपी गेलेला जागा व्हावा तसं पहिल्या प्राजक्ताच्या अंगात पुन्हा एकदा कुस्तीचं वारं संचारलेलं दिसतंय. आणि पैलवान राधिकाला प्रत्युत्तर देत पहिलवान प्राजक्ताने देखील सामन्यामध्ये पुनरागमन केलंय. व्हॉट टेलिंग बाई वीरू भाऊजींना. नाही, कुस्तीसाठी त्या पोरीनं भाऊजींना सोडलं तरी बी भाऊजी तिलाच हेल्पिंग करायलेत. वीरेंद्र ना व्हेरी व्हेरी भोळे बाई. येस मम्मा, व्हेरी ट्रू. कांचन, येस आई. ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. येस येस, सांगते. पैलवान, झोळी टाक. पैलवान, जोर लाव. 6 महिन्यांपासून अजिंक्य, पण मी बी 3 महिन्यांपासून टपूनच जिंकण्यासाठी. ओनली MH9, सुट्टीच नाही. आणि प्राजक्ताने एका झटक्याचा सामना फिरवून पैलवान राधिकाला केलाय धोबी पछाड. आणि आजच्या विशेष स्पर्धेमध्ये प्राजक्ताने कोरलंय विजेतेपदावर स्वतःचं नाव. टाळ्या. आणि याला म्हणता असल पैलवान. कुस्ती खेळायला तब्बल 3 महिने बंदी असून देखील प्राजक्ताने खेळाशी जोडलेली नाळ ही तुटू दिलेली नाहीये. आणि 3 महिन्यानंतर आखाड्यात परत आलेल्या प्राजक्ताने रोवली विजयाची पताका. मानलं तुला पैलवान, एवढ्या गॅप नंतर जिंकून दाखवलं. अरे शाबास. वस्ताद, हे समजा तुमच्या पाठिंब्यामुळे. माझ्या या गुरुच्या विश्वासामुळे शक्य झाले. आजचं माझं हे यश यांचं आहे. साता जन्माच्या नात्याला आता काय द्यावं नाव. माती मध्ये रंगतो या माझ्या संसाराचा डाव. पीर माझं नव रूप गुरु झालाय सजण. ह्याच्या डोळ्यात दिसत माझ्या आभाळाचं गाणं. पुर करू संगतीला तुझं माझं सपान. हसतात. तुम्ही माझं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्वाचं गुरु आहे. आज मी पैलवान म्हणून परत उभी राहील ती फक्त तुमच्यामुळे. आता आपली साथ सुटली आहे, तरी बी मला आशीर्वाद द्या. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा केलीस. आता गुरुदक्षिणा म्हणून मी जे काही मागेन ते तुला द्यावंच लागेल ना. पैलवान, गुरुदक्षिणा म्हणून मला पाहिजे
तुझी सोबत. गुरुदक्षिणा म्हणून माझं एवढंच मागणं आहे की माझ्यासोबत घरला परत चल. चालशील ना माझ्यासोबत? मला माफ करा वाचतात. तुमचं हे मागणं मी पुरं नाही करू शकत. कारण आता माझं सर्वस्व इकडेच आहे, आखाड्यात. मी परत घरला नाही येऊ शकत. तुमची ही गुरुदक्षिणा उधार राहील माझ्यावर कायम. थांब राजे. पप्पा मी जिंकले. तुमचा आशीर्वाद फळाला आला. मी तुला खुश राहायचा आशीर्वाद दिला होता, नुसतं जिंकायचं नाही. बघ या मेडलकडे बघ. हे मेडल जिंकून तू घरी यायचीस ना, तेव्हा किती खुश असायचीस. पण आज या विजयाचा आनंद नाही तर ओझं दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. का माहितीये? कारण हा सामना तू मनात दुःख ठेवून खेळलायस. तेव्हा या मेडलची जागा या बक्षिसांमध्ये नाही. त्याला वेगळंच राहू दे. व्हॉट टेलिंग आई? आई व्हेरी व्हेरी बरं झालं की तुम्ही तिकडं गेला. आता वीरू भाऊजी त्या पैलवान पोरीला रिटर्न तिकीट तिकडं घेऊनच आले असते. असे काय तिनं फुरळ पाडले वीरूवर तेच समजणं झालंय मला. पण अजून तरी तिनं मला दिलेला शब्द मोडलेला नाही. जेव्हा तिचं डोसकं फिरलं ना, दिलेला शब्द कधी फिरवल, कसा फिरवल काही सांगता येत नाही. काही झालं तरी वीरूच्या डोसक्यातनं तिचं खूळ काढून टाकायलाच पाहिजे बस. आणि त्यासाठी ओनली वन पर्याय म्हणजे त्या दोघांचा घटस्फोट. काय चाललंय ग तुझं? सारखं आपला घटस्फोट घटस्फोट. अहो आई, दुसरा व्हॉट पर्याय आहे सांगा बरं. आई जवळ वीरू भाऊजी या रिलेशनशिप मध्ये आहेत की नाही, त्यावर त्या प्राजक्तासाठी असेच जुरत राहणार आणि तुम्हाला बी इमोशनल ब्लॅकमेल करत राहणार की तिला रिटर्न तिकीट घरला घेऊन या म्हणून. आणि हे समजा जर थांबवायचं असेल की नाही तर या रिलेशनशिपचा दी एंड व्हायलाच पाहिजे. म्हणजे मग तिला या घरात रिटर्न तिकीट यायला वाटच उरणार नाही. ठीक आहे, धनंजयला फोन करून सांग एखादा चांगला वकील बघायला. या प्रकरणाचा निकाल लावूनच टाकायचा मला. येस आई. हॅलो श्राकर, वेर यू कमिंग सून घरला रिटर्न तिकीट. एक भन्नाट बातमी द्यायची आहे तुम्हाला. काय असेल ती नंतर सांग. आता मी महत्वाच्या कामाला आलो, तेवढं उरकून घरला येतो. तोपर्यंत मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको. ठेव बोल. बोला, काय प्रपोजल घेऊन आलाय? कसं लेखा मॅडम, वीरू आणि प्राजक्ताचं नातं आता तुटलंय. तेव्हा अकॅडमीचं काही खरं नाही. त्यात तुम्ही एवढा पैसा ओतलाय, मी बी पैसा ओतलाय. तेव्हा नुकसानापासून एकमेकांच्या मदतीने वाचूया.
त्या जागेवरती एक झकासपैकी मोठा मॉल बांधूया. काय वाटतंय? एक ना एक दिवस ही वेळ येणार हे माहित होतं मला. आणि कसं आहे, शेवटी मला माझ्या प्रॉफिटशी देणं घेणं आहे. त्यामुळे तुमचं हे प्रपोजल मान्य आहे मला. फक्त त्याआधी तुमच्या घरच्यांशी एकदा बोलून घ्या. त्यात घरच्यांना काय विचारायचं? जमिनीचा ताबा मी कसाही मिळवतोच. मग तो आधी मिळवा आणि मग पुढचं बोल. प्रत्येक वेळी तुमचे घरचे काहीतरी आडकाठी करतात आणि काहीतरी गोंधळ घालून ठेवतात. आणि तुमच्या घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये मिस्टर शिराळकर. समजलं? म्हणलं लेखा मॅडम, तुम्ही काळजीच करू नका. जमिनीचा ताबा मी मिळवतोच. पुढच्या खेपेला येताना मी पेपर्स घेऊनच येतो. गुड. चला येतो. चला, शिराळकरांच्या घराण्याला फोडण्यासाठी खुद्द शिराळकरांचे सुपुत्रच सुरुंग लावतायत. आता मजा येणार आहे. दादा, कुठल्या पण परिस्थितीवर वेळ हे सगळ्यात चांगलं उत्तर असते बघ. सगळं होईल नीट. शेवटी काय त्यांचा पण जीव आहेच की तुझ्यावर. कसला जीव? सगळ्यांमोर गुरु म्हणून पाय धुवून पूजा केली माझी. मी म्हणलं घरलाच सरळ नाही म्हणली. हा, आता हे वागणं होतं जरा त्यांचं चक्रावणार, पण त्याला बी काहीतरी कारण असणार आहे. शांतपणे बोललं पाहिजे त्यांच्याशी. एक मिनिट थांब, मी त्यांना फोन करून भेटायला बोलवतो. माझं ऐकतील त्या. काय बी गरज नाही. इकडं मला काही बी झालं, दुखापत झाली, मी मेलो तरी बी तिला कळवायची काय बी गरज नाही. समजलं? विरू, निघायचं ना फॅक्टरीवर जायला? नमस्कार विरू पेलवान. नमस्कार ललिताबाई. आम्हाला पेलवान प्राजक्तांना भेटायचंय. कशाला? 3 महिन्यांच्या बंदीनंतर पहिल्यांदा ती मैदानात उतरली आणि जिंकली. त्याबद्दल तिची मुलाखत घ्यायची. ती जिंकली, मग त्यात एवढं कौतुक काय? त्या कुस्तीपायी तिनं व्हेरी मेहनत घेतली. व्हेरी हार्डवर्क. म्हणूनच आराम करायला माहेरी गेलीये. कसं आहे, कुस्ती खेळून व्हेरी टायर्ड नो, म्हणून जरा असं रेस्टिंग. यू गो देअर आणि तिकडे जाऊन तिलाच क्वेश्चन आन्सरचा इंटरव्ह्यू करा. हा, बाय. अवय, वीरू भाऊजी आत्ता कुठं बदनामीच्या ऍडवाइस मधून बाहेर पडले. त्यात आपण ह्या पत्रकारांना आत्ता हाकललं आणि आपण प्राजक्ताला हाकलून घराबाहेर काढलं हे जर यांना समजलं तर आपलीच रिटर्न तिकीट बदनामी होईल आणि प्राजक्ताला सहानुभूतीचं प्रॉफिट मिळेल. म्हणून आपल्या फॅमिलीच्या भल्यासाठी असं बोलले हो. ठीक आहे, पण हे पत्रकार जर परत आले ना तर त्यांना थारा देऊ नकोस. येस आई, चल. हा, चल. तायडे, मी दाजींना फोन लावला होता पण त्यांनी काय माझा फोन उचलला नाही. अरे तू कशाला फोन केलतास त्यांना? जाग विचारायला की तुम्ही का माझ्या तायडीला त्रास देताय. अरे तू काय डोसक्यावर पडलायस का? ते कशाला त्रास देतील मला? असं मग तू इकडं अशी अचानक का आलीस आणि सामना जिंकल्यावर बी असं रडवेल तोंड घेऊन का बसायलीस? तायडे, तू अकादमीसाठी किती धडपड केलीस ही मी पाहिलंय. हे बघ, तुझी बी चूक नाही आणि दाजींची बी चूक नाही, पण दर याला दुसऱ्याच्या चुकीमुळे तुम्हाला दोघांना काय शिक्षा भोगावी लागते? ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही पिंटे. तायडे, मम्मी पप्पांना विचारलं ना तर ते दोघं बी हेच सांगतील की चूक कोणाची आहे ना हे आपण विचारलं पाहिजे, तरच हे सगळं थांबणार आहे. त्याचं उत्तर आता मी शोधून काढतो. थांब, आलोच. ओ दादा, थांबा. मला सांगा, तुम्ही काय काम करतात? शेतकरी आहे, वावरात निघालो. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बर का. जर तुम्ही बियाणं चांगलं घेतली असेल, मशागत पण चांगली केली असेल, पाऊस पण चांगला पडला असेल आणि तरी बी तुमचं पीक नसलं, मग याला चूक कोणाची? हा काय प्रश्न आहे काय? अहो हे बघा, ही माझी तायडी आहे, तिनं केलेली सगळी मेहनत पाण्यातच जायली. मग काय करायचं तुम्हीच सांगा. खूळ लागलाय काय ह्याला? अहो, काल पावसात भिजलाय, आज ताप डायरेक्ट डोसक्यात गेलाय त्याच्या. पण तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही जावा तुमच्या वाटेने. कशाला चेष्टा करतायस? तायडे,
अगं मला बघून झालाय तुझा त्रास, म्हणून मी असं काय आटापिटा करायलोय. आणि तुला चेष्टा वाटायली वय? भावाच्या प्रेमाला काय भावच वेळ आलाय जगात. अगं माझा लाडाचा पिंट्या, पण लगीन झाल्यावर बायको मोहर माझं असं कौतुक करत बसू नगस, नाहीतर ती रुसून जायची माहेरला. तायडे, म्हणून मी लग्नच करणार नाहीये. मी लय हुशार आहे, मला ही कटकटच नकोय. आणि वय तुम्ही कोणी मला आग्रह करायचं नाही, मी असं धूम तोडून पडून जाईल. असं कसं पळून जाशील रे? उचलून भोल्यावरच उभा करीन तुला. हे बघा असा ये तुझ्याशिवाय खुश आहे ती बघ स्वतःच्याच डोळ्याने. आणि निदान आता तरी स्वतःचे हाल करून घेणं थांबव.